तर फायनली आता आम्ही रेडी झालेलो बस मारुतीसाठी चाललेलो आहे शिर्डीला दर्शनाला. आणि भावेशचा लुक यार छान वाटतं, एक नंबर. घे पूर्ण करून घे. छान 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 कर 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 एक नंबर. क्या बात आहे बघा, मस्त वाटतं रे, एक नंबर. मागे था भाया पूर्ण लुक बघत तुझं. छान 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 मस्त वाटतं. आणि फक्त मोठ्या दादा पण इथे रेडी आहे, मोठ्या दादा पण रेडी आहे, अजय पण आमचं रेडी आहे इथे, 160 रुपये. आणि हा एक पण रेडी आहे आमचा भावेश भरत जाधव. बघू शकतो मी हे घातलेलं आहे आणि भावेशनी पण बाकीच्यांनी सगळे वाईट घातलेले आहेत. आणि आज चांगली भस्म आरती होणार आहे. फक्त तिथे अलाउड नाहीये व्हिडिओ काढण्यासाठी ना भावेश, तिथे अलाउड व्हिडिओ काढण्यासाठी नाही. बोल. जर अलाउड असेल तर 100% आज व्हिडिओ पडणार. यस नक्की. जोक मारले मित्रांनो, नक्की असा. थोडा लेट पडेल पण पडणारच लवकर. हे यो व्हॉट्सअप एव्हरीबॉडी. आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? भस्म आरतीला. आता आम्ही चाललोय भस्म आरतीला. आणि आता आय थिंक ती 4ची भस्म आरती आहे, पण आता आम्ही आत्तापासूनच चाललोय, कारण की आता जेव्हा जाणार तेव्हाच जाऊन खरी आपल्याला खरी भस्म आरती ना 4 वाजता आहे, सकाळी 4 वाजता आहे. तर आत्ता वाजलेले 10 वाजले का, कारण की लवकरच आम्हाला दर्शन करायचंय आणि लवकरच आम्हाला पहिल्याच लाईनीत थांबायचा हा आमचा प्रयत्न आहे. आणि ते पण मूर्तीच्या समोरच. हा हे सगळं होतं, पण जर लवकर केल्या तरच. आता बघूया, मुलं येत आहेत, सगळेजण येतात, एक जण येतात, बाकी पुढे गेलेले आहेत. आणि आम्ही सुद्धा आहे थोडं मागेच राहिलेलो आहे, बाकीचे पण अजून मागे राहिलेले आहेत. तर त्यासाठी सगळी तयारी केलेली आहे. आणि आम्ही काही लोकांनी फक्त सँडल म्हणजे सॉक्स घातलेला आहे, फक्त सॉक्स घातलेला आहे. आणि बघूया, आय होप चांगलं आमचं दर्शन जाऊन दे. हे दर्शन करण्यासाठी ना खूप मेहनत लागते मित्रांनो. तर असे सगळे बोलत आहेत. तर मी पण बघूया, आज हेच मला एक्सपिरियन्स करायचं. फक्त तिथे बोलतात की व्हिडिओ अलाउड नाही आहे, हे फक्त मात्र मला तरी ऐकायला आलं आहे. पण बघूया, तिथे ट्राय करूया. तर तुम्ही येत असतील तर चांगलं एकदम पॉशमध्ये अंगबिंग करून मस्तपैकी या. आणि आम्ही सोबत येताना तर थंडी खूप जास्त आहे, त्यासाठी तुम्ही इथे कॅरी करा जॅकेट, काही तुम्हाला थंडी वाजलेलं जॅकेट, अजून काय बोलतात त्याला, कानटोपी वगैरे हे सगळं रेडी ठेवा. तर आत्ता आम्ही चाललो 10 वाजले, प्रॉपर थोडं जेवण वगैरे करून नॉर्मल काही खाऊन पिऊन आम्ही निघतोय मग भस्म आरतीला. ते भस्म आरती कुठे? महाकाळेश्वर मंदिराच्या इथे, महाकाळेश्वर मंदिराच्या इथे. जो पण कोणी येणार, जर तुम्हाला जर त्याच्यासाठी डिटेल्स पाहिजे असतील तर डिटेल्स तुम्हाला सांगतो. सकाळी तुम्हाला आहे ना रात्रीचे 12 वाजता तिथे लाईनीत तुम्हाला उभं राहायला लागतं. लाईनीत उभं राहायला लागतं रात्री किती 12 वाजता लाईनीत उभं राहायला लागतं. 12 वाजता मी लाईनीत उभं राहिल्यानंतर मग तुम्हाला तो भेटणार आहे 4 वाजेपर्यंत. तुम्हाला रात्री 4 वाजेपर्यंत तुम्हाला हे भेटेल लोकेशन, म्हणजे जिथे तुम्हाला तिकीट भेटेल त्यासाठी करण्यासाठी. आणि एकासोबत 4 जण असतात, म्हणजे टोटल 5 जण आहेत. हा, एका फॉर्म मध्ये तुम्ही 5 जण येऊ शकता. फॉर्म मध्ये 5 जण तुम्ही येतील. आता आमच्यासोबत ते बघा 2 जण आलेली आहेत, भावेश आहे आणि अजय आहे. हे सगळे रेडी झालेले आहेत. कधी कधी असं होतं, काही जण इथे ब्लॅकने पण करतात, त्यामुळे तुमच्या सोबतचं जर कोण असेल तर त्याच्या सोबत एक फोटो असावा 15 दिवस किंवा 20 दिवस पूर्वीचा, नाही तर ते लोक काही ना काहीतरी रिझन्सने तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आता हे बघा, इथे भावेश अजय सुद्धा आलेला आहे. अजय, कसं वाटतंय तिकडे भस्म आरतीला जायला? खूप वाट बघितली, शेवटी आला तो टाइम. आणि ते आमच्यामध्ये भावेश पाटील आलेला आमच्या. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी भावेश पाटील, काय तुमच्या सेवेत. तर फायनली आता आम्ही आलो, रिक्षामध्ये बसलेलो सगळेजण मस्तपैकी. आणि लवकरच थोडंफार नाश्ता वगैरे खाऊन वगैरे निघतोय मग आम्ही ना रे. मग काय आपण जिथे जाणार आहे तिथे जर आपल्याला रात्रीपासून तिथे बसायचं ते सकाळचे 6 पर्यंत, आणि त्यातलं त्यात जर तुम्हाला इमर्जन्सी कॉल आला तर जाणार तुम्ही, त्यामुळे कमीच खावा. बरोबर. फायनली इथं आता सगळेजण आलेत, खायला आलेले आहेत. थोडं खाऊन पिऊन. काय खायला काय आहे? टिक्की चाट. काय बघू. टिक्की चाट. एक नंबर छान वगैरे. बोल ना. खरं सांगू, जाम बकवास आहे. काय बोलतो? हा, ऍक्च्युली आपली सवय ना रे, बाहेरची सवय, आपल्या महाराष्ट्राची सवय आहे. हे तर आपण खातोय. तुला सांगतो, पोहे सोडलं ना काही तर आपल्या इथली चव नाही. बरोबर. पण कसं आहे, पोटाला भूक लागते म्हणून खायला लागतं. बरोबर, कारण की आपण लाईटलीच खातोय म्हणून. लाईटली असू या पाईटली असू दे, हा ना. सो गाईज, आता आमचे यस सर लावतात ते लावायला, चंदन विंदन लावतायत ते मस्त. इथे बघू शकता
ड्रॅगनीच लावलेत. हे आपले पुण्या साईडचे बंधू भेटलेत आपल्याला. दिल्ली तुम्ही दिल्लीचे, हे पुण्याचे बंधू भेटलेत आपल्याला. मुंबईचे आम्ही. आणि आपण मुंबईचे. मुंबई पुणे मुंबई होणारच आहे आता. आणि आपले काहीच व्यक्ती जण पार्टी आहेत, त्यांचा पण आपण व्हिडिओ काढू. कसं वाटतंय मित्रांनो? कसं वाटतं? यांचे डिझाईन मस्त केले त्यांनी. आता प्रसन्न आहे. तुम्ही काढलंय. तर आपले सगळे भावी मंडळी इथे बसलेले आहेत. सगळ्यांनी हाय करा एकदा. जय महाकाल. जय श्री महाकाल. काय बोलतो? कसं वाटतं तुम्हाला पुढच्या लाईनमध्ये? मस्त वाटतंय, पण पुढे काय झालं ते तुला नाही माहिती. आला असतं तर बरं झालं असतं. पण काय नाही, जे आहे ते मस्त झालं एकदम. थोड्या वेळात आता आम्ही जाणार आतमध्ये. जाणार आहे. काय बोलतो यश तू? मस्तपैकी दिसतंय. तर आय थिंक आम्ही ऐकलं की 12 वाजता गेट ओपन होणार आहे. त्यानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री भेटणार आहे. मग आता बघू पुढचा प्रवास कसा चालतोय म्हणजे. आणि तिथे मला तर वाटतं व्हिडिओ काढायला भेटेल की नाही ते पण नाही भेटणार, कारण नाही फोन ते लोक भेटणार जप्त करून ठेवतात. बरोबर. चालेल, तरी कसा दिसतोय ते मला सांग. येस. फायनली मित्रांनो आम्हाला एंट्री भेटलेली आहे आणि आम्ही लाईनीमध्ये. लाईन पण खूप मोठे आहेत. 300 लोक जण आहेत. आणि आता वाजलेले 12 साडेबारा वाजलेले आहेत. तरी आता 1 वाजायला आले. 1 वाजायला आला आहे. तरी बघतो, ट्राय करता आता आम्ही काय पुढचा प्रोसेस चालू होतो. फायनली मित्रांनो पळतो आम्ही. लवकरच आम्हाला दर्शन पाहिजे म्हणून आता 1 वाजलेले आहेत आणि सगळे पळत आहेत. बस मारती साठी चाललेलं आहे. पळतोय लवकर चाललोय. मित्रांनो इथं बघू शकता. आता इथं ती सुरू झाली आहे लाईन प्रॉपर. आणि इथे मोबाईल ना घेणार, ते जप्त करतील मोबाईल. आणि ते लाईनसुद्धा आहे. आमचे सगळे मित्र पण आहेत सगळे. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आणि सकाळचे वाजलेले आहेत ना 6:30 वाजलेले आहेत. 6:30. आणि आमचं जे काही दर्शन वगैरे होतं 3 वाजता का 4 वाजता सुरू झालेलं. 3-3:30 पर्यंत सुरू झालेलं ना. हां, मग सुरू झालेलं आणि दर्शन वगैरे करून सुद्धा झालेलं. 4 वाजता आम्हाला पुन्हा आतमध्ये घेतलं आणि 4 वाजता सुरू झाले. बरोबर. आणि पूर्ण प्रत्यक्ष आमच्या डोळ्यासमोर दिसलेलं सगळं छान A to Z प्रोसेस पूर्ण प्रॉपर पूर्ण त्यांचं स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत सगळं तिथे दाखवलेलं आहे. पूर्ण सगळं बघितलेलं आहे. आमच्या खरं बोलायला गेलं तर प्रथमचे किती झाले तुझे कम्प्लीट? माझा आता हा 6वा ज्योतिर्लिंग कम्प्लीट झालाय. आता ओंकारेश्वर होणार तेव्हा 7वा ज्योतिर्लिंग. आणि संस्कारचं किती झालेलं आहे? माझे झालेले 3. आता काही तासांनी 4-5 तासांनी होतील 4. बरोबर. आणि काही दिवसांनी वापस 1-2 महिन्याने होतील 5. आणि आता सध्या तरी माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तर मी बोलू शकतो पहिलाच झालेला आहे. तर आज सुद्धा आता आम्ही जाणार आहे बाहेर. तर सानोदा तू काय बोलतोय? तुझे किती झालेले आहेत कम्प्लीट ज्योतिर्लिंग? काय 2 झालेले आहेत. दुसरं पहिलं नाशिक. तर तुला हा एक्सपिरियन्स कसा वाटला? खूप भारी. छान वाटला ना? तेवढा म्हणजे असं प्रॉपर डोळ्यासमोरच होतं झालेलं, आपलं डोळ्यासमोर झालेलं आहे. आनंद झाला. जी काय मेहनत होती घेतली पण खूप आनंद झाला. हा ती साकार झालेली आहे शेवटी. त्याचं चीज झालं. खूप आनंद बरोबर. झाला. तर आता वाजलेले 6:30 वाजलेलेच आहेत. तर आता आम्ही घरी जाऊ, फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून मग नंतर दुसऱ्या ठिकाणी निघणार. तर दुसऱ्या ठिकाणी कुठे निघणार आहे आम्ही? ओंकारेश्वर. तर आता आम्ही एक काम करतो, व्लॉग इथेच एंड करतो. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नक्कीच सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. फक्त जर सबस्क्राईब करायचं असेल तर खालच्या साईडलाच आहे, सबस्क्राईब आहे. आणि व्लॉगला एंड करतो मी. चला बाय.